कडक हिवाळ्यात मात करण्याचे 10 खात्रीशीर उपाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण कडाक्याच्या थंडीपासून मुक्त होण्याचे 10 खात्रीशीर आणि सोप्या मार्गाबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संपूर्ण हिवाळा निरोगी ठेवतील. चला सुरुवात करूया. पहिला उपाय खूप महत्त्वाचा आहे. 1. गरम पाणी पित राहा. थंडीत लोक पाणी कमी पितात आणि शरीर डिहायड्रेट होतं. गरम पाणी शरीर गरम ठेवते, टॉक्झिन्स बाहेर काढते, सर्दी खोकला कमी करते. दिवसातून 6-7 ग्लास गरम पाणी जरूर प्या. विंटर सुपर फूड्स खा. थंडीच्या दिवसात हे पदार्थ शरीराला आतून गरम ठेवतात. तीळ, खजूर, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, गूळ, बाजरीची भाकरी, आलं, दालचिनी, हळद यामुळे इम्युनिटी जबरदस्त वाढते. 3. तूप आणि गूळ नैसर्गिक हीटर. 1 चमचाभर तूप आणि गूळ डायजेशन सुधारतात, शरीरात उष्णता निर्माण करतात, विकनेस कमी करतात. हे थंडीतील सर्वात सोपे आणि प्रभावी उपायांपैकी एक आहे. रोज 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा. व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करते, शरीराचे तापमान संतुलित ठेवते, मूड सुधारते. सकाळचा सूर्य सर्वोत्तम असतो. 5. गरम पाण्याने पाय धुवा. झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात 5 मिनिटे ठेवणे बॉडी हीट बॅलन्स करते, रक्तसंचार वाढवते, झोप छान लागते, थंडी कमी जाणवते. 6. आलं हळदीचा काढा. आलं, हळद, गूळ, तुळस यांचा काढा प्रतिकारशक्ती वाढवतो, सर्दी खोकला रोखतो, शरीर गरम ठेवतो. रोज एकदा पुरेसा आहे. 7. शरीरावर सरसो किंवा नारळाचे तेल लावा. ऑइलिंग नॅचरल हीट बूस्टर. सांधे दुखणे कमी, त्वचा कोरडी होत नाही, शरीरात उष्णता टिकते. म्हणून स्नानाआधी हलकी मालिश उत्तम परिणाम देईल. 8. कपडे लेयरिंग पद्धतीने घाला. एक जाड कपडा घालण्यापेक्षा 3 पातळ कपडे घातले तर उष्णता जास्त टिकते. 1 कॉटन बेस लेयर, 2 उलन लेयर, 3 जॅकेट किंवा स्वेटर. ही तंत्र अत्यंत प्रभावी आहे. 9 रात्री खूप उशिरापर्यंत नका. लेट नाईट जागल्याने बॉडी टेम्परेचर कमी पडते, इम्युनिटी कमजोर होते. योग्य झोप हिवाळ्यातलं सर्वोत्तम औषध. 10 घरातील ओलावा टाळा. ओले बूट, ओले कपडे शरीराचे तापमान पटकन खाली आणतात. नेहमी कोरडी जागा वापरा. नाक कान झाका. थंडी शरीरात कान आणि नाकातून सर्वात जास्त प्रवेश करते, म्हणून स्कार्फ, टोपी, मफलर वापरा. जर हे 10 उपाय तुम्ही हिवाळ्यात पाळले तर थंडी जवळसुद्धा भटकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला घंटी नक्की दाबा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.